सचिन त्याच्या पगारातील 80% खर्च करतो. त्याचा पगार 25% वाढला तेव्हा त्याचा खर्च 15%नी वाढला. तर त्याच्या बचतीमध्ये किती टक्के वाढ झाली असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, पगारातील सचिन किती टक्के खर्च करतो? 80% खर्च करतो. पण जेव्हा त्याच्या पगारामध्ये 25% वाढ झाली तेव्हा त्याचा खर्चही 15%नी वाढलेला आहे. आता हे गणित कसं सोडवायचं ते बघा. उत्पन्न वजा खर्च बरोबर काय असते? बचत असते. उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. आता सचिन त्याचा पगार आहे 100%, त्याचा खर्च किती होतो? 80%. म्हणजे त्याची सुरुवातीची बचत किती आहे? 20% आहे. आता त्याचा पगार 25%नी वाढलेला आहे. म्हणजे 100 जो उत्पन्न होतं त्याचं सुरुवातीचं, त्याचे 25% काढले तर किती आले? 25 आले. म्हणजे 100 अधिक हे 25% जे आहेत ते केले, किती झाले? 125 झाले. म्हणजे त्याचं उत्पन्न आता किती झालेलं आहे? 125 झालेलं आहे. आता त्याचा खर्चही 15%नी वाढलेला आहे. सुरुवातीचा खर्च किती होता? 80% खर्च होता. म्हणजे 80चे 15% काढावे लागतील. 80 गुणिले 15 भागिले 100. म्हणजे 80चे 15% काढले तर किती आले? 12% आले. आता पहिल्यापेक्षा 12%नी खर्च वाढलेला आहे. म्हणजे सुरुवातीचा 80 अधिक 12 करावे लागतील. कारण सुरुवातीचा 80 होता आणि 12%नी त्याची काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. म्हणजे 80 अधिक 12 केलं तर किती झाले? 92 झाले. म्हणजे आता उत्पन्न त्याचं 125 आहे, खर्च त्याचा 92 आहे. म्हणजे उत्पन्न वजा खर्च केलं तर किती आली बचत? 33% आली. म्हणजे आता आत्ताची बचत 33% आहे. आता 33 आत्ताची 33 आणि पूर्वीची 20 याचा जर फरक काढला, 33 वजा 20 बरोबर किती आहे? 13. म्हणजे ही जी 13 बचत वाढलेली आहे ती कितीवर वाढलेली आहे? पहिली 20 होती त्याच्यावरती वाढलेली आहे. आता याचे टक्के काढायचे. 20 एक्के 20, 20 पाचा 100 आणि 13 गुणिले 5. 13 गुणिले 5 बरोबर किती आले? 65% आले. म्हणजे त्याची बचतीमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? तर 65% वाढ झालेली आहे.